नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या या नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर तुमच्या मनामध्ये असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्णपणे पहा। काय तुमचे प्रश्न असणार आहेत, 21 रुपये तुम्हाला कधी मिळणार आहेत आणि फेर तपासणी कशी होणार आहे याबाबतची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी या राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती। या योजनेला जुलै 2024 पासून आता सुरुवात झाली आहे आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत लाडक्या बहिणींना 6 हप्ते हे मिळाले आहेत। म्हणजेच आतापर्यंत 9,000 रुपये जमा केलेले आहेत सरकारने, बरोबर। काही महिलांना या योजनेचा फॉर्म भरण्यात काही उशीर झाला होता, तर काही महिलांना हा फॉर्म भरलाच नव्हता। या सर्व महिला ही फॉर्म भरण्याची प्रोसेस कधीपासून सुरू होणार आहे, केव्हापासून सुरू होणार आहेत, असे कमेंट भरपूर येत आहेत आणि याची वाट पाहत सुद्धा आहेत, बरोबर। याबाबतचीच मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण अपडेट ती बघणार आहे। ती कधीपासून सुरू होणार आहे, त्याची पात्रता काय असणार आहे आणि ती प्रोसेस काय असणार आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला ही पूर्ण माहिती मिळेल। तर चला बघूया पुढची माहिती काय। बघा, दिवाळी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना 2 महिन्याचा हप्ता एकत्र देण्यात आला होता, बरोबर। आता डिसेंबर महिन्याचा हप्ताही अकाउंटमध्ये आता यायला चालू झाला आहे, बरोबर। मात्र अजूनही काही महिला अशा आहेत ज्यांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही, बरोबर। मग काय आहे, कधी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे, मग अशा महिलांना भरपूर प्रश्न पडलेत, बरोबर। अशा महिलांसाठी काय झाले आहे, फॉर्म भरण्याची प्रोसेस पुन्हा सुरू केली जाऊ शकते। पण बघा आगामी बजेटमध्ये आता महिलांना दरमहा 21 रुपये देण्याची सरकारने घोषणा पण केली आहे, बरोबर। ही घोषणा झाल्यानंतर आता पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची प्रोसेस ही सुरू होऊ शकते। बघा, आर्थिक बजेट जो आहे ते जानेवारी महिन्यापासून मध्ये येईल। त्यानंतर आर्थिक बजेट मध्ये त्यांनी सांगितलंय पण की 21 रुपये आश्वासन पण दिलंय, घोषणाही केलेली आहे। पण या घोषणेनंतर पुन्हा एकदा काय होणार आहे, फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू होऊ शकते। मात्र त्यासाठी काय होणार आहे, थोडे दिवस तुम्हाला वाट बघायला लागणार आहे, बरोबर। आणि या चॅनलवर तुम्हाला लगेच अपडेट मिळून जाईल की फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। म्हणून चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि जेवढा होता होईल तेवढं व्हिडिओ शेअर करत जावा आणि लाईक करत जावा, बरोबर। चला तर मग पुढे बघूया। तुम्ही फॉर्म भराल, अर्ज प्रक्रिया सुरू होईल, पण तुमची पात्रता आहे काय त्यासाठी हे बघूया। आता बघा, या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना काय 1 जुलैपासून 1500 रुपये दिले जात होते, बरोबर। ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे त्यांच्या वार्षिक उत्पन्न, बघा वार्षिक उत्पन्न तुमचं 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे, बरोबर। ज्या महिलांनी अर्ज भरले होते आता त्यांना काय झाले, आतापर्यंत 9,000 रुपये मिळालेले आहेत, बरोबर। बघा, योजनेसाठी काय करायला लागणार आहे, पहिला आधार लिंक असणं, तुमच्या खात्याला बँकेच्या अकाउंटशी आधार लिंक असणं हे खूप गरजेचं आहे। या योजनेचा जर तुम्ही लाभ घेणार असला तर आधार कार्डला तुमचं बँक अकाउंट हे लिंक असायला पाहिजे। त्याचप्रमाणे आधार कार्ड हे सीडिंग झालं पाहिजे। बघा, बँकेचं अकाउंट हे तुमच्या आधार कार्डला सीडिंग असणं महत्वाचं आहे। तेव्हाच तुम्हाला डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थ्रूच हे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवर जमा होतात। बघा, याच्या आधी काय झालं होतं, 12 लाख महिला अशा होत्या, बरोबर। किती, 12 लाख महिला अशा होत्या त्यांना अजिबात तुम्हाला सांगतो, त्यांना अजिबात पैसे जमा झाले नव्हते। का जमा झाले नव्हते, कारण आधार कार्ड हे बँकेला लिंक नव्हतं, डीबीटी त्यांना माहिती नव्हतं, बरोबर। त्याचप्रमाणे काय झालं होतं, आधार सीडिंगची प्रोसेस काय असते बँकेची हेही सुद्धा माहिती नव्हतं, त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही। मात्र ज्यावेळी त्यांनी आधार कार्डला बँकेला सीडिंग केलं, लिंक केलं, त्याच्यानंतर पैसे जमा सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर हीच प्रोसेस होती आणि हीच माहिती होती या योजनेच्या बद्दलची या आपल्या व्हिडिओमध्ये। आणि बघा, तुम्हाला लगेच जी माहिती येईल, अपडेट येईल, ही आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलवर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो। आणि तुम्ही केलेल्या लाईक आणि शेअर्समुळं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळं मला एक मोटिवेशन मिळतं। त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती या योजनेबद्दलची पहिला पोहोचेल। तर बघा, हीच होती माहिती। तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।